आदल्या दिवशी आलो होतो ज्यावेळेला त्यानंतर आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज काय झाली ते सांग. तर जे काही हल्ल्याचं झालं ते मानवी सांगितलं तुम्हाला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलंय. तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. तुम्ही बघताय सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाहीये तरी सुद्धा ते प्रयत्न करतायत तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर हे जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकल्सने पण सांगितलं की जी काही हेल्थ हे पोहोचायचे असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने. फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं होतं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरनं 3 तासाचा तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईच्या लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे. तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली. मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि जो आमचा घोडावाला होता ज्यांनी आम्हाला वरती आणलं ते तो मग तिकडे पोचला नशिबाने. आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं. आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं. आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्या ह्याच्यावरून. आणि नंतर खाली बेसला पोहोचल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना विचारलं की आई कुठे, तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाहीये. तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती, एक टेलग्राम क्लब म्हणून जागा आहे तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं ही फायरिंग झाली 2-2.5 वाजता. आम्ही खाली पोहोचलो 6च्या सुमारास आणि 6-5च्या सुमारास. आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लोजच होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडे की कोणाला कळू द्यायची नाहीये. माझे जे काका आहेत राजेश काका त्यांनी माझ्या तिकडच्या एका IPSशी बोलून त्या IPSनी त्यांच्या मित्रांच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमी सरांचं पण आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिकडे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमी सर माझ्या हातावरती एक झालेलं त्याच्यासाठी मला GNC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ट्रीटमेंट इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला हाताचा. तर ते सगळं नॉर्मल आलं. नंतर ती रात्र जागाच होती, मी काही झोपलो वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते. आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालंय. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो PCR मध्ये. तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल. तर तिकडे अमित शहा तिकडचे उमर अब्दुल्ला म्हणून चीफ मिनिस्टर आहे, अमित शहा वगैरे आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे ते सगळे तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांची बोलणी केली. त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की 4 वर्षाच्या मुलाला पण लागले.
तिथून मग आम्हाला माझे काका आणि अजून नातेवाईक होते ते घ्यायला आले होते. त्यांनी आम्हाला एअरपोर्टला आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये आणि मग बॉडीज घेऊन सगळे आम्ही रक्षायला गेलो आणि तिकडे आम्ही सगळे केले त्यांचे.